यावर्षी मान्सून कसा असेल याचा पहिला अंदाज हवामान खात्याकडून आज वर्तवला जाणार आहे। आज दिल्लीमध्ये दुपारी भारतीय हवामान खात्याकडून एक पत्रकार परिषद घेतली जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा या पत्रकार परिषदेकडे लागलेल्या आहेत। सततच्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे। त्यामुळे यावर्षी निसर्गराजा बळीराजावरती मेहरबान होणार का हाच मोठा प्रश्न आहे। आणि आतापर्यंत विविध संस्थांनी मान्सून संदर्भात कशा पद्धतीने अंदाज वर्तवलाय। स्कायमेटचा अंदाज आहे की पाऊसमान कमी राहील, सरासरीच्या 95% पाऊस पडेल। आयएमडीचा असा अंदाज आहे की पाऊसमान हे सरासरी इतकं असेल, एल निनोचा प्रभाव जाणवणार नाही। जागतिक हवामान संस्थेचं असं म्हणणं आहे की एल निनोचा प्रभाव उत्तरार्धामध्ये जाणवू शकतो। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप रामदासी सध्या आपल्यासोबत आहे। संदीप, आपण अंदाज पाहिले विविध संस्थांचे, आपण जर का भारताचा विचार केला तर एल निनोचा फॅक्टर आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी यंदाचं पाऊसमान हे किती महत्त्वाचं आहे? फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही ज्ञानदा, तर मला वाटतं तुझ्या माझ्या आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। या 4 महिन्यामध्ये 70% पेक्षा जास्त जो काही पाणी आपल्याला मिळतं ते या जून ते सप्टेंबरच्या पावसावरच अवलंबून असतं। फक्त शेतकरीच नाही तर मला वाटतं की स्टॉक मार्केट असेल, आपल्या बँका असेल की या सगळ्याच आणि कॉर्पोरेट जग असेल, हे सगळंच या 4 महिन्यातल्या पावसाकडे डोळे पूर्ण आकाशाकडे लावूनच बसलेलं असतं। त्याच्या आधीची ही आजचा दिवस आहे, त्याच्या आधीचा, कारण आज सरकारी आपलं जे हवामान खातं आहे ते आपला पहिला अंदाज वर्तवणार आहे। याच्या आधी थोडीशी चिंता वाढवणारे जे काही अंदाज आलेले होते त्यात होता सगळ्यात महत्त्वाचा घटक एल निनोचा, की जागतिक संस्था ज्या आहेत, मग ते ऑस्ट्रेलियाचा ब्युरो असेल मेट्रोलॉजीचा किंवा जपान असेल, यांनी आणि आपल्या स्कायमेट या खाजगी संस्थेनं पण असं सांगितलं होतं की एल निनोचा प्रभाव राहील आणि त्यामुळं कदाचित यंदाचा मान्सून हा कमी पाऊसमानाचा असेल। स्कायमेटने तर त्यांच्या अंदाजामध्ये 95% म्हणजे सरासरीच्या कमी पाऊसमान वर्तवलेला होता। त्यामुळे थोडीशी चिंता होती। त्याचं लगेच खंडन थोडंसं अनधिकृत म्हणूया किंवा अनऑफिशियली आपण म्हणूया, हे आयएमडीनं केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की उत्तरार्धात म्हणजे सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस आपला पावसाचा काळ हा संपलेला असतो त्यावेळेस थोडाफार एल निनोचा प्रभाव हा जाणवेल। त्यामुळे घाबरून जायचं कारण आहे असा दिलासा त्याने दिला होता। त्यामुळे आज नेमकं अधिकृतपणे आयएमडी काय सांगतंय याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आपण अशी आशा पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच करणार आहोत की चांगला पाऊसमान असेल, एल निनोचा जर का प्रभाव असणारच असेल तर तो कदाचित जाता जाता जर का आला तर आपण तशी आशा आणि प्रार्थना करायला काही हरकत नाही। नक्कीच, खरं तर शेतकऱ्यांचा विचार करता आधीच विविध मुद्द्यांमुळे शेतकरी खरोखरच खूप पिचलेला आहे, परंतु पाऊस तरी त्याला दिलासा देईल अशी आशा आपण करूया। संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।